नमस्कार, मी विशाखा माळी तुमचं स्वागत करते यशस्वी शाळेच्या यूट्यूब ऑनलाईन एज्युकेशन प्लॅटफॉर्मवर. आपण तुम्हाला माहितीच आहे की एक सिरीज सुरू केलेली आहे की ज्याच्यामध्ये आपण महाराष्ट्रातील सर्व समाजसुधारक कव्हर करत आहोत. तर आपण आज विष्णुबुवा ब्रह्मचारी यांच्याविषयी बघणार आहोत. या अगोदर पण आपण काही समाजसुधारक कव्हर केलेले आहेत की जे तुम्ही माझ्या यूट्यूब चॅनलवर बघू शकतात. चला मग सुरू करूया आजच्या सेशनला. त्या अगोदर जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि इंस्टाग्रामला पण फॉलो करा आणि तुमच्या फ्रेंड्सला पण शेअर करा. चला मग सुरू करूया विष्णुबुवा ब्रह्मचारी. संपूर्ण नाव विष्णुबुवा ब्रह्मचारी. जन्म इसवी सन 1825 मध्ये. जन्मस्थान कुलाबा, रायगड जिल्ह्यातील शिरवलीमध्ये. काळ 19व्या शतकातील ती समाजसुधारक होती आणि मृत्यू 18 फेब्रुवारी 1871 मध्ये. ओळख: महाराष्ट्रातील परंपरावादी सनातनी विचारसरणीचे प्रमुख प्रतिनिधी, समाजातील धार्मिक रूढी व परंपराचे समर्थन करणारे ते विचारवंत होते. त्यांच्या विचारसरणीविषयी बघूया. तर त्यांची विचारसरणी कशी होती? त्यांचा विधवा पुनर्विवाहाला तीव्र विरोध होता. स्त्रियांच्या पारंपरिक भूमिकाचे ते समर्थन करायचे. शास्त्र, वेद, स्मृती यांना सर्वोच्च स्थान ते द्यायचे. पाश्चिमात्य शिक्षण व सुधारणा यावर ते टीका करायचे. वर्तमान दीपिका या वृत्तपत्राद्वारे त्यांनी वैदिक धर्मावरील टीकेला त्यांनी चोख प्रत्युत्तर दिलं होतं. आता त्यांची ग्रंथ बघूया. तर त्यांचं प्रमुख ग्रंथ स्त्री धर्म विवेचन हे त्यांचं एक प्रमुख ग्रंथ आहे. ह्या ग्रंथातून त्यांनी स्त्रियांनी पारंपरिक धर्म नियमाचे पालन कसे करावे असा आग्रह केला होता. त्यानंतर त्यांची भावार्थ सिंधू, वेदोक्त, धर्मप्रकाश, सहस्थितीचा निबंध, सेतुबंधाची टीका हे सर्व त्यांचे ग्रंथ होते. त्यांच्या लेखनातून तत्कालीन समाज सुधारकावर, विशेषतः लोकहितवादी आणि आगरकरवर ते टीका करायचे. समाजसुधारकांशी संघर्ष. लोकहितवादी जे गोपाळहरी देशमुख होते यांच्या सुधारक विचारांना ते विरोध करायचे. विधवा पुनर्विवाह, स्त्री शिक्षण, समाज सुधारणा यांना पण त्यांचा विरोध होता. त्यामुळे महाराष्ट्रात सुधारणावादी विरुद्ध सनातनीवाद हा तीव्र झाला होता. त्यांचं ऐतिहासिक महत्त्व बघूया. महाराष्ट्रातील समाज सुधारणेच्या चळवळीत त्यांचं एक महत्त्वाचं योगदान होतं. परंपरावादी विचारसरणी समजून घेण्यासाठी विष्णुबुवा ब्रह्मचारी हे महत्त्वाचे भूमिका बजावत होते. त्यांच्या विचारामुळे समाजसुधारकांना आपले मुद्दे अधिक ठामपणे मांडावे लागले. आता परीक्षेमध्ये लक्षात ठेवणारे काही वन लाईनर पॉईंट्स आहे की ज्याच्यावर जनरली प्रश्न विचारले जातात किंवा विचारले जातील. की विष्णुबुवा ब्रह्मचारी हे सनातनी विचारसरणीचे होते. विधवा पुनर्विवाहामध्ये त्यांचा विरोध होता. त्यांचा प्रमुख ग्रंथ होता स्त्री धर्म विवेचन आणि ते लोकहितवादीचे कट्टर विरोधक होते. तर हे होते आपले विष्णुबुवा ब्रह्मचारी. जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि इंस्टाग्रामला पण फॉलो करा. लिंक तुमच्या डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे. धन्यवाद.